संघाची चर्चा बंद दाराआड असते असेही ते म्हणालेत। मोदींचे पुढचे वारस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल आणि त्यासाठी त्यांना नागपुरात बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली असं राऊतांनी म्हटले। गेल्या 11 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधीही संघ मुख्यालयात गेलेले नाही, मात्र आता ते मी जात असल्याचे सांगण्यासाठी तिथे गेले होते। ते त्यांना राजीनामा देण्यासाठी संघ मुख्यालयात गेले असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केलाय। मोदींचे वारसदार कोण असतील? ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असं दिसतं या क्षणी। मोठ्या प्रमाणात रसिकतेत बघायला मिळेल। म्हणूनच मोदींना काल बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि संघाची चर्चा ही बंद दाराआड असते, बंद दाराआड असते आणि ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही। तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहेत। संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल। मोदी जी का उत्तराधिकारी महाराष्ट्र से होगा, संघ का ग्रीन सिग्नल लगेगा ऐसा कहा जाता है। संघ के उत्तराधिकारी का अभी सवाल ही कहाँ है। उत्तराधिकारी का प्रश्न कहाँ आता है। संघ में जो परंपरा है उसके अनुसार होगा, उसका निर्णय संघ करेगा। तर मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचा प्रश्नच नाही, तसे उत्तराधिकारी निवडण्याची वेळ अजून आलेली नाही। देश पंतप्रधान म्हणून मोदींकडेच पाहतो आणि 2029 मध्येही मोदींकडेच पंतप्रधान पद असेल असं स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलंय। संजय राऊतांनी मोदींच्या वारसाबाबत वक्तव्य केलं होतं। मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल असं मोठं विधान राऊतांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं होतं। मात्र राऊतांनी केलेल्या विधानावर आता थेट देवेंद्र फडणवीसांनीच प्रत्युत्तर दिले। मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कुठलंही कारण नाही। मोदीजी आमचे नेते आहेत, अजून बरेच वर्ष मोदीजी काम करणार आहेत। आमचा सगळ्यांचा आग्रह आहे, आम्ही 2029चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे, पूर्ण देश बघतो आहे। त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही। आता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचे वेळही आलेले नाही, तसा प्रश्नही नाही।